ठिकाणी कोकिळ आहे आणि त्याचा आवाज आपल्याला ऐकायला येतोय। तर हा जो आहे तो आपल्याला इथून पूर्णपणे दिसतोय, परंतु या ठिकाणी एक पोल आडवा येतोय आणि काही झाडाच्या फांद्या आडव्या येत आहेत, त्यामुळे तो क्लिअर दिसत नाही। तरीही आपण चित्रीकरण करायचा प्रयत्न करतोय। किती क्लिअर दिसतोय बघूया। आणि त्याची हालचाल झालेली आहे, तो फांदीच्या थोडंसं पुढच्या बाजूला गेलेला आहे, त्यामुळे तो दिसत नाही। परंतु थोडासा पाठीमागे आला किंवा अजून त्याने जागा बदलली तर आपल्याला दिसू शकेल। या ठिकाणावरून हा जो कोकिळ आहे तो मला पूर्णपणे दिसतोय आणि हा आपल्याला या ठिकाणी त्याचा आवाज, की दररोज त्याचं हे झाड जे आहे ते आमच्या घराजवळ आहे आणि येण्याचं ठिकाण आहे आणि त्याचा आवाज आपल्याला या ठिकाणी अगदी क्लिअर ऐकायला येईल। 10x झूम करून घेतोय मी, तर तो असं तोंड उघडून ओरडताना दिसतोय आणि त्याचं रेकॉर्डिंग अगदी समोरून किंवा जवळून करण्याची संधी मला मिळालेली आहे। तर वारही आहे आणि त्यामुळं फांद्या हलत आहेत। त्यानं परत एकदा त्याचं गाणं गायला सुरुवात केली आहे आणि आपल्याला यावेळेस भरपूर अशी गाणी आठवतात। कोयलची तेरी बोली किंवा इतर कोयलिया बोले, अशी वेगवेगळी जी गाणी आहेत तीही आठवू शकतात आणि हा सुंदर आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकण्याची किंवा रेकॉर्ड करण्याची संधी मिळते। हा योगायोगानं मला MIDCमध्ये झाडाच्या फांदीवर दिसलेला आहे आणि त्याचा आवाज आपण या ठिकाणी रेकॉर्डिंग करतोय। तर बराच वेळ थांबून मी त्याचं रेकॉर्डिंग करणार आहे आणि हा आवाज आपल्याला ऐकायला येईल। तर याला वेगवेगळी नावं आहेत आणि हा समोरच्या बाजूला मला झाडावरती दिसतोय। त्याच्या हालचाली आणि त्याचबरोबर अगदी शेवटी हा पक्षी मला दिसलेला आहे, त्याचा आवाज येतोय आणि तो कुठं बसलेला आहे, अगदी झाडाच्या दाट फांदीमध्ये लपून बसलेला आहे। तर तोही मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर या ठिकाणी आहे तो पक्षी आणि त्याचा आवाज आपल्याला आता ऐकायला येईल। तर अतिशय अडचणी या ठिकाणी बसलेला आहे, त्यामुळं बराच वेळ शोधून सुद्धा मला सापडलं नाही, परंतु तो आता दिसलेला आहे आणि त्याचा आवाज रेकॉर्ड करतोय। अगदी जास्तीत जास्त झूम करून आपल्याला याला कसं रेकॉर्ड करता येईल हे बघतोय मी आणि बराच वेळ थांबल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी अगदी व्यवस्थित दिसलेला आहे। त्याचे ओरडण्याची स्टाईल आणि आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला येतोय। वाहनांची जाय चालू आहे तरीसुद्धा अशा आवाज येणाऱ्या ठिकाणी तो शांतपणे एका ठिकाणी बराच वेळ बसून आहे आणि मी 10x पूर्णपणे झूम केलेलं आहे। इतर पक्ष्यांचाही आवाज येतोय, त्याचाही आवाज येतोय। त्याचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी बराच वेळ मी वाट बघत होतो, त्याचा आवाज ऐकूया। तो कदाचित जो त्याचा जोडीदार आहे त्याला साथ घालत असेल। तर ही पक्ष्यांची भाषा जी आहे तो वरती दुसऱ्या फांदीवरती गेलेला आहे आणि त्या ठिकाणी बसलेला आहे। त्याचा फक्त आपण आवाज ऐकू शकतोय।
लिंबाच्या झाडाच्या लिंबोळ्या खाण्याचं बहुतेक त्याचं काम चाललं असावं असं वाटतंय. आणि त्याचा दुसरा जोडीदार आवाजानं आलेला आहे आणि तो पक्षी उडून गेलेला आहे किंवा इतर दुसरा कोणतरी पक्षी आलेला आहे, त्यामुळे तो पक्षी या ठिकाणावरून उडून गेलेला आहे. मित्रमंडळी, या ठिकाणी आपल्याला हा जो पक्षी आहे तो अतिशय क्लिअर दिसायला लागलेला आहे आणि त्याचा आवाज आज सकाळपासून बऱ्याच वेळा हा पक्षी मला दिसलेला आहे आणि हा तर एकदम घराजवळ त्याचा आवाज आपल्याला येतो आहे. तर आता आम्ही जवळ असल्यामुळे तो आवाज हळू काढतो आहे, पण आवाज अतिशय चांगला येतो आहे त्याचा. आणि त्याचे डोळे जे आहेत ते सुद्धा आता क्लिअर दिसत आहेत. फक्त फांद्याच्या बाजूला असल्यामुळं तो दिसायचं पूर्णपणे दिसत नाही. तर आपण त्याला जेवढं क्लोजअप करून घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचा आवाज येतो आहे पण तो थोडासा शांत झालेला आहे. आम्ही जवळपास असलेलं त्याला जाणवतं आहे आणि त्यामुळं त्याचा आवाज जो आहे तो हळू काढतो आहे. पानांच्या मधून त्याला रेकॉर्ड करणं ही जरा थोडंसं अवघडच चाललेलं आहे. तर असा हा